नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या सेशनमध्ये शिक्षक होण्याची संपूर्ण प्रक्रिया आपण आजच्या या घडीला पाहणार आहोत। परीक्षेपूर्वी तुम्हाला हे प्रोत्साहन देणारा व्हिडिओ आहे आणि शिक्षक कसं व्हायचं आणि डीएड बंद झालं तर भविष्यामध्ये कोणत्या व्यक्तीला संधी मिळेल याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आजच्या या सेशनमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला मुद्दा, आपल्याला व्हायचं शिक्षक। आपल्या नावापुढे शिक्षक म्हणजे टीआर, टीचरचा टीआर लावायचे। तर तुम्हाला फक्त आणि फक्त एकच गोष्ट त्या टीचर पर्यंत नेऊ शकते, म्हणजेच पवित्र पोर्टल। आता हे पवित्र पोर्टलला पोहोचण्यासाठी तुम्हाला कोणत्या एक्झाम द्याव्या लागतील याबद्दल सविस्तर चर्चा आपण करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण चॅनलवर ऑथेंटिक माहिती आणि विद्यार्थ्यांना खोलातील खोल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत। विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत विद्यार्थ्याकडून पोस्ट काढून देण्याचं कार्य आपण ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून करत असतो। विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल समजून घ्या। पहिला विषय म्हणजे तुमचं एज्युकेशन मॅटर करतो। डीएड प्लस पदवी, बीएड पदवी, बीएड पदव्युत्तर, हे असं शिक्षण घेतलेलं आहे आपण जवळपास, बरोबर। हे एज्युकेशन असेल तोच महाराष्ट्र पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक होत असतो। दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्ही ज्या शाळेवर काम करताय त्या शाळेवर शिक्षक व्हायचे सर, बऱ्याच विद्यार्थ्यांची समस्या असते, तर ते तसं होता येत नाही। तुम्ही तिथे प्रायव्हेट म्हणूनच राहाल, तुमचं अप्रूव्हल भविष्यात कधीच मिळणार नाही। कारण अनुदानित शाळा असेल तर पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच शिक्षक येत असतो। मध्येच एक मुद्दा घेतो, सर डीएड बंद झालं, आता पुढे जुन्या विद्यार्थ्यांचं काय? तुम्हाला संधी मिळणारच, पण आता 2020च्या तत्वानुसार राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 त्यांनी एक गोष्ट क्लिअर केलेली आहे, नर्सरी पासून, म्हणजे हा नियम लागू व्हायला जास्त दिवस नाही मित्रांनो। आजच महत्वपूर्ण एक GR सुद्धा 19 तारखेला आलेला आहे। त्या महत्वपूर्ण GR मध्ये असं सांगण्यात आले, बालवाडीचा सुद्धा अभ्यासक्रम चेंज झालेला आहे। आता बालवाडीला बाल वाटिका असं म्हणायचंय आणि बालवाडी सेविका ही 12वी पास पाहिजे इथून पुढे, लक्षात घ्या। आणि अंगणवाडी सुपरवायझर हे ग्रॅज्युएशन पदवी असणारी असली पाहिजे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, वेळ बदलत चालले, आपलं शिक्षण सुद्धा त्या पद्धतीने बदलला तरच आगामी काळात शिक्षक होणार आहात। आता तुमच्या माती मारलेल्या 2 परीक्षा याच्यावर बोलू। म्हणजे पहिली परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा। शिक्षक पात्रता परीक्षा याला पर्याय आहे, एक म्हणजे टीईटी, म्हणजे महाराष्ट्राची टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा आपल्याला पास करणं गरजेचं आहे। तुलनेने सीटीईटी सोपी आहे, टीईटी हार्ड आहे मित्रांनो, पण या टीईटीचा फायदा तुम्हाला TAIT एक्झाम साठी होणार आहे, लक्षात घ्या। आता 10,000 लोक जे टीईटी मध्ये पास झालेत ना, ते सगळे या काळामध्ये शिक्षक असणार आहेत 2025च्या TAIT एक्झाम मध्ये। कारण ही अवघड परीक्षा जर प्री एक्झाम जर तुम्ही क्रॅक केलेली असेल, TAIT ला सुद्धा तुमचा चांगला स्कोर येणार। ठीक आहे। दुसरा, आता त्याच्या पुढे जाऊन मुद्दा, सर जर मागच्या भरतीमध्ये 21,000 जागा भरल्या, आता पुढल्या भरतीमध्ये 15,000 जागा भरल्या, तर भविष्यामध्ये जागा निघतील का? हा जो काही तुमचा मुद्दा आहे 100% निघतील मित्रांनो। आरोग्य डिपार्टमेंट, शिक्षण डिपार्टमेंट आणि आरोग्य गृह आणि शिक्षण या 3 विभागामधल्या भरत्या कदापि बंद होणार नाहीत। आणि रिटायरमेंटचं प्रमाण वाढलेलं आहे, रिक्त पदसंख्येचं प्रमाण वाढलेलं आहे, झडपी शाळा डिजिटल माध्यमातून शिक्षण द्यायला लागलेले आहेत, पटसंख्या खालावली होती, पटसंख्या वाढत चाललेली आहे। त्यामुळे आशावादी व्हा, निराशा न बाळगता अभ्यासाला लागणं गरजेचं आहे। आता राहिला मुद्दा, या सीटीईटी किंवा टीईटी परीक्षेमध्ये 3 ते 4% लोक पास होतात। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपला मध्ये
निष्काळजीपणा बाजूला ठेवून या परीक्षेवर फोकस करायचं आहे, तरच TIT मध्ये तुमचा फायदा होणार आहे. मित्रांनो, फॉर्मची जर चर्चा, अर्जाची जर चर्चा केली, एखाद्या एवढे फॉर्म येतात TET परीक्षेला, पात्रता परीक्षेला, आणि 2.25 लाख, 2,36,000, 2,36,000 यातले 36,000 हे डबलच फॉर्म आहेत. 2 लाख पोरं TIT एक्झाम देतात. याचा डिफरन्स तुम्हाला कधी समजणार? तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून अभ्यास करा. तुमची पोस्ट तुमच्या हातात असणार आहे मित्रांनो, आणि त्यासाठी ग्रो अकॅडमी चॅनल सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण 2025च्या ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या TETचे सुद्धा क्लास चालू केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ते क्लास जॉईन करायचे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. माझ्याकडे एकच अट आहे मित्रांनो, सातत्य ठेवा. तुमची TET क्रॅक करून देण्याची जबाबदारी माझी असेल. तुमचं लाईव्ह लेक्चर असेल, त्याचबरोबर तुम्हाला रेकॉर्ड सुद्धा भेटेल. त्यानंतर तुमच्या टेस्ट होतील, मागचे पेपर विश्लेषण होईल, आणि विद्यार्थी मित्रांनो प्रॉपर नोट्स सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. हे सर्व काही तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये आजच जॉईन करायला हरकत नाही. आता पुढली प्रक्रिया बघू काय होतं. 1ली ते 5वी, 1 ते 5 या वर्गासाठी शिक्षक होण्यासाठी तुम्हाला TET किंवा CTT परीक्षा पास होणं पहिला पेपर कंपल्सरी आहे. त्याच्याशिवाय तुम्ही 1ली ते 5वी शिक्षक होत नाही. 12वीला तुम्हाला साधारण 45% मार्क असणं आवश्यक आहे. मागासवर्गीयांना 40% मार्क असणं आवश्यक आहे. त्यानंतर DED व पदवी, याला द्वितीय श्रेणीमधली पदवी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. DED व पदवी 6 ते 8 या वर्गासाठी TET किंवा CTT पेपर 2 पास असणं गरजेचं आहे, आवश्यकच आहे. तरच तुम्ही या वर्गासाठी शिक्षक होऊ शकता. 6 ते 8. त्यानंतर 6 ते 10 वर्गासाठी तुमच्याकडे पदवी प्लस सेकंड पेपर पास असणं गरजेचं आहे. आता तुमच्याकडे फक्त BED आहे आणि फक्त पदवी आहे, तर तुम्हाला BED आणि पदवी असेल तर तुम्हाला 9वी व 10वी या वर्गासाठी ज्या काही रिक्त पद येतात या वर्गासाठी तुम्हाला शिक्षक होता येतं. आणि याच्या पलीकडे पदव्युत्तर पदवी असेल तुमच्याकडे तर 9वी ते 12वी या वर्गासाठी तुम्हाला शिक्षक होता येतं. या ठिकाणी तुम्हाला TETची आवश्यकता नसते. आता या पलीकडे जाऊन बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, ही पात्रता परीक्षा आम्ही पास केली पण आम्हाला TIT देणं आवश्यकच आहे का? मित्रांनो, त्याच्याशिवाय तुमचं पवित्र पोर्टलला नोंदणीच होणार नाही. TIT एक्झाम देणं आवश्यक आहे. तुम्हाला TIT एक्झाम मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ही मेरिट एक्झाम आहे. ज्याला जास्त मार्क तोच शिक्षक. म्हणजेच परीक्षा कोणती आहे? TAIT, टीचर ॲबिलिटी इंटेलिजंट टेस्ट, म्हणजेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी. या घटकावर सुद्धा आपले आता क्लास एंडिंगला आलेले आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर एका वर्षामध्ये इथून पुढे तुम्ही TET असू द्या, CTT असू द्या, TIT एक्झाम असू द्या, याचा कंबो बॅच चालू केलेली आहे आपण. या कंबो बॅचला तुम्हाला आजच ऍडमिशन घ्यायचंय. 4-5 दिवसांनी परीक्षा संपल्या की आपल्याला सर्व सिलेबस कंप्लीट करायचा आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपली एकच अट आहे, क्वालिटीला महत्व द्या. क्वांटिटी जिकडे चालले तिकडे काय काय चाललंय तुम्हाला पण माहित आहे. नसता सगळीकडे फिरा आणि नंतर माझ्याकडेच या, असं तुमचं ध्येय होईल. कारण पुंडे सर मागच्या 2017 पासून ते आतापर्यंत फक्त एकाच विषयावर काम करते, TET, CTT, TIT, पवित्र पोर्टल, MSCE म्हणजेच महाराष्ट्र परीक्षा परिषद. या घटकावरच आपण सातत्याने काम करत आलेलो आहोत. आणि आपला रिझल्ट मागच्या शिक्षकांना विचारा, आणि शिक्षक सांगितलं तरच जॉईन करा मित्रांनो, अदरवाईज केला नाही तरी चालेल. पण विद्यार्थी मित्रांनो, 3 ते 4% हा जो काही रिझल्ट आहे, आपल्याला त्याच्यामध्ये बदल घडवायचा असेल तर आतापासून अभ्यास करणं गरजेचं आहे. कोणत्याही व्यक्तीला जो इंग्लिश स्कूलवर असेल किंवा घरात बसून असेल, गृहिणी असेल, त्या व्यक्तीला एकच वाटतं की मला शिक्षक साठी मी शिक्षण घेतलंय आणि ते शिक्षण पूर्ण करून मी घरात बसण्याऐवजी जर टिक्या तुम्ही मागच्या पुढल्या 6 महिन्याचं नियोजन जरा करून अभ्यास केलात तर मित्रांनो, गॅरंटी देऊन सांगतो, 100% गॅरंटी देऊन सांगतो, तुम्ही आगामी काळामध्ये 100% शिक्षक होणार. फक्त 6 महिने तुम्हाला, जास्त नाही, दिवसभरातले 3 किंवा 4 तास वेळ काढून अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि आपण सांगितलेल्या गोष्टी वेळोवेळी करणं गरजेचं आहे. तरच आगामी काळामध्ये आपण टीचर होऊ शकणार आहोत. त्यानंतर मुद्दा कोणता राहिला? TIT एक्झाम IPPS पॅटर्न घेतं हे, आणि TET एक्झाम महाराष्ट्र परीक्षा पॅटर्न घेतं.
टीईटी एक्झाम ही ऑफलाईन पद्धतीने असते. सीटीटी व टीईटी आता ऑफलाईनच आहे आणि टीआयटी एक्झाम ही ऑफलाईन नसून ऑनलाईन असे. आता जाता जाता एकच सांगतो, कास्ट व इतर कुठलेही आरक्षण असू द्या, कास्ट व इतर कुठलेही आरक्षण असेल त्या विद्यार्थ्याला 83 गुणाला पास असतं टीईटी एक्झाम. आणि जे ओपन आहे, ज्याला कसलंच आरक्षण नाही, त्या विद्यार्थ्याला 90 मार्क आवश्यक आहे. हे सर्व कागदपत्र असतील तरच हे आरक्षण ग्राह्य धरलं जातं. अदरवाईज तुमच्याकडे कागदपत्र नाही पण तुम्ही एखाद्या समाजामध्ये येता, फॉर एक्झाम्पल बौद्ध समाजामध्ये येता समजा, आणि तुमच्याकडे कागदपत्र कास्ट सर्टिफिकेट वगैरे नाहीच आहे, तर तुम्हाला त्या कास्टचा फायदा होत नसतो, तुम्हाला ओपन मध्ये ढकललं जातं. कास्ट सर्टिफिकेट जे काही डोमेस आहे, त्यानंतर तुमच्याकडे जे काही शैक्षणिक कागदपत्र आहेत ते एकदम प्राउंट लागत असतात मित्रांनो. तर तुम्हाला माहिती मिळाली असेल. व्हिडिओ बघून काय वाटलं नक्कीच प्रतिक्रिया द्या. आणि येणाऱ्या टीईटी एक्झामसाठी क्लासेस चालू आहेत, क्लासला सुद्धा जॉईन करू शकता. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.